हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत। तर आपण आपल्या चॅनलवर काय बघतो तर रानभाज्या। तर आज रानभाजी नाही तर मी आज तुम्हाला कंदमुळे दाखवणार आहे। एक तुम्हाला मी शॉर्टमध्ये एकदा सांगितलेलं होतं की याचा मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर म्हटलं चला दाखवूया तुम्हाला पण। तर चला जाऊया। तर मी इथं आलेले आहे। तर हे आहे सुरंगकंद। तर याचा मला शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं का तुम्हाला ना पुढचं लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्याच्यामध्ये सगळं डिटेल माहिती सांगणार आहे। तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हाईप करायला विसरू नका। तर या चॅनल मी ना तुम्हाला सगळं म्हणजे पानापासून तर खाली खोडा मुळापर्यंत कंद कसा राहतो, काय राहतो, कशा आकाराचा राहतो, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि याची रेसिपी पण बनवणार आहे, भाजी बनवणार आहे का आणखी काहीतरी बनवणार आहे। तर तुम्ही म्हणता त्यासारख्या भाज्याच बनवतात, ते थोडं वेगळं काहीतरी बनवा। तर असंच मी काहीतरी एक वेगळं काहीतरी बनवणार आहे। शेवट म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। ही आहे सुरण वनस्पती। तर याला ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव बोलले जाते ती। तर आमच्याकडे याला सुरणकंद म्हणते ती, याला कोणी कोणी जिमीकंद पण म्हणते ती, तर ती इंग्लिशमध्ये एलिफंट फुटियान पण म्हणते ती, हातीचा रताळ यासारखे बरेच सारे नावं ती या सुरणकंदला म्हणजे सुरण वनस्पतीला। पण आमच्याकडं जेवढे मला माहिती होते ना तेवढे तुम्हाला सांगितले। तुमच्याकडे अजून काही म्हणता असेल तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर याचं पानं कसे राहते ती, याचं खोड आहे का नाही, त्याला मुळं किंवा त्याचा कंद, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर हे आधी पहिल्यांदा बघा सुरणाचे वनस्पतीचे पानं। तर एकच पान आहे पण 3 याच्यामध्ये विभागलेले आहे, बघू शकता। तर सुरणाला बघा देठ पण आहे आणि हे देठ कसा असतो, हिरव्या रंगाचा असतो आणि त्याच्यावर सफेद टिपके आहे ती। तर या सुरणाला ना फुल पण येतं, पण हे फुल ना जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो नाही का, पहिला पाऊस, त्याच्यामुळे ते वाफेनेच उगवलं जातं, म्हणजे ते फुल येतं। आणि ते फुल कसं राहतं तर बाहेरून हिरवट गुलाबी रंगाचं आणि आतमधून जांभळ्या रंगाचं असतो। तर तेव्हा मी दाखवलंच तुम्हाला ते म्हणजे पहिला पाऊस पडला नाही का, तेव्हाच ते हवेतच यायला सुरुवात होते आणि त्याची भाजी पण केली जाते, मस्त लागते ती पण। आपण तुम्ही याची भाजी खाल्लेली असेल ना शेवळाची, तर सेम तशीच भाजी बनवली जाते त्याची पण। तर चला आता तुम्हाला याचं कंद दाखवते, म्हणजे आतमध्ये जे कंद आहे ना तो दाखवते तुम्हाला। चला तुम्हाला कंद पण दाखवते बघा, मी कंद उपटलेले। तर हे आहे सुरणकंद। तर हा सुरणकंदाचा कलर बघू शकता तपकिरी रंगाचे। आता मी ना हे घरी गेल्यानंतर धुणार आहे, याच्यावर माती बसलेली ना त्यामुळं, आणि ओबडधोबड असतं जरा। याचा आकार आहे ना अर्धा गोलाकार आहे, बघू शकता। तर चला आम्ही छोटासा शोधा तो काढला होता, आता मोठा काढते, नाही निघत, ओढतच नाही, ओढतच नाही येत उपटून। मी ना तिथं झापापाशी गेले आणि पार घेऊन आले, तर पार आहे ना खनिते, बाजूनच खणायचं, नाही तर मग कंदाचं लागायचं नाही का।
तर बघा आता एवढे कंद घेतलेले ते आता याची भाजी बनवते का मी अजून काय बनवते ते तुम्हाला समजायलाच पुढे. चला आता हे चालू आता घरी. आता हे धुवून घ्यावं लागतील. आता इथं कुठं ओळ जर दिसलं ना तर तिथं मी मातीमध्ये चांगले धुवून घेते आणि तिथंच बसून तुम्हाला हे कुठं उगवले जाते की याची लागवड केली जाते की हे रानामध्ये भेटते ते सगळं सांगते तुम्हाला. तर चला आता पहिले हे धुवून घेऊया. आणि हाताला पण माती लागलेली ना माझ्या, त्यामुळं थोडंच घेतलेलं ते मोठा घ्यायचा होता पण म्हटला खातेत का नाही. तर बघा सुरंगकांदा पण धुवून घेतलेले ते तुम्हाला म्हणले होते ना गडद तपकिरी रंगाचे ती याच्यावर माती होती ना त्याच्यामुळे व्यवस्थित वाटत नव्हतं. आता धुवून घेतल्यावर बघा कसं दिसते ते. तर बघा हे सुरणकंद म्हणजे सुरण. तर सुरणच्या ना प्रजाती 200 पेक्षाही जास्त ती पण आपल्या भारतामध्ये ना 14च प्रजाती आढळतात ती. त्यात हे ना उष्ण प्रदेशामध्ये आढळतात ती शक्यतो म्हणजे आशिया आफ्रिका यासारखे देशांमध्ये आढळतात ती. हे म्हणजे विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये हे जास्त प्रमाणात आढळतात ती. आमच्या गावाकडे पण असतील म्हणजे असं जंगली पण आहे ती पण ते काही खाजरे राहते ती म्हणजे खाज येते जास्त बडद्यासारखं कसं आपण उपटल्यानंतर सुद्धा खाज येते. तर मग हे ना खाजरेच राहते ती काही म्हणजे असं खाजरे नाही राहते. तर हे खाजरे आहेत ना थोडे तर मग हे खाजरे असल्यामुळं आपण याचं काय करू शकतो आपल्याला भाजी बनवायची बटाटे सारखी भाजी पण बनवली जाते. तर मी याचे ना काप बनवणार आहे म्हणजे आपण मच्छी फ्राय कसं करतो म्हणजे असं रवा बिवा टाकून असं आपण बनवतो तसंच मी याचा वेगळा एखादा पदार्थ बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि हे खाजरे असल्यामुळं ना याच्यामध्ये आंबट याच्यामध्ये आपण मुरवत ठेवणार आहे थोड्या वेळ म्हणजे अर्धा तास ठेवायचं मुरवत. चिंचेचं कोळ त्याच्यामध्ये मुरवत ठेवू शकतो चिंचेच्या पाण्यामध्ये किंवा लिंबाच्या पाण्यामध्ये पण ठेवू शकतो. आणि याचे खूप सारे आयुर्वेदिक पण उपाय येते. तर याचे आयुर्वेदिक उपाय जर म्हणायला गेले ना तर पचनक्रिया सुधारते पहिली गोष्ट. कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते आणि वजन कमी करायला मदत करते हे सुरणकंद. त्याचबरोबर संधिवातासाठी आणि सगळ्यात जास्त हे कशासाठी उपयोगी माहिती का मूळव्याधासाठी. तर मूळव्याधाचा जर त्रास होत असेल ना तर हे नक्की खावं सुरणकंद. भरपूर सारे सांगतात की काय हे सुरणकंद खाल्ल्यानंतर मूळव्याधाचा त्रास कमी होतो. तर ही नक्की खावी. अशा भरपूर सारे आयुर्वेदिक उपाय असतील तर मग मला जेवढी माहिती देते तेवढे तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला आता आपण जाऊया घरी आणि याचा आपण एखादा एक पदार्थ बनवूया. चला मग. तर बघा शेताकडून मी एवढे कंद आणलेले होते
तर मग आता आम्ही याच्याले सुरणाचे काप बनवणार आहे. तर मग आता हे वरचं मी साल आहे नाही का हे काढून घ्यायचे. ते आधी मला सांगायचं मी विसरलेत का हे सुरणाची लागवड केली जाते. काही रानामधले पण राहते पण ते जास्त खजवतात ते म्हणजे खाजरे राहतात जास्त. आणि काही खाजरे अजिबात खजवतच नाही, अजिबात नाही म्हणजे काहीच नाही. आणि तर हे ना थोडंसं खाजरे ना तर त्याच्यामुळं ना मग मी इथं बघा चिंच पण भिजत ठेवलेले होते. तर मी आता हे चिंचेचं पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवणार आहे. त्यामुळं म्हणजे खजरे पण हे नाही का ते निघून जाईल. आणि याची लागवड सांगायची राहिली होती. तर याची लागवड ना जून ते जुलै महिन्यामध्ये केली जाते. आणि त्याच्यानंतर मग 7 ते 8 महिन्यानंतर नाही हे कंद काढतात ते मग ते खाण्यासाठी योग्य राहते ते. तर मग हे कंद नाही का तर आईने त्याने खूप दिवसापासून लावलेले होते. ते कधी एवढे म्हणजे आणायचेच नाही आणि खायचे पण नाही. पण त्यांना माहिती आहे का याची बटाट्याची भाजी सारखी करून खातात ती. तर मग म्हणलं मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवते. तर म्हणलं चला आज आपण जरा याचे वेगळ्या पद्धतीनं काहीतरी बनवूया. तर मग मी काप बनवणार आहे. तर चला आता हे वरचं ही वरची साल आहे ना तर आता ही वरची साल मी काढून घेते. सुरणाचे काप करून घेते. जास्त मोठे नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे. तर बघा मी असे एवढं जाड ठेवलेलं आहे. मी एवढं जाड ठेवायचं आणि जास्त पण पातळ नाही जास्त पण जाड नाही म्हणजे शिजायला मग परत वेळ जास्त लागत नाही का त्यामुळं बघा. तर चला असेच कापून घेते सगळे. सगळे काप मी कापून घेतलेले ते. तर बघा कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे चिंच ना मी भिजत ठेवलेले होते. तर याच्यामध्ये हे चिंच टाकून घेते. चिंचेचं पाणी पण टाकते. आता 10 मिनटं ना मी हे चिंचेच्या पाण्यामध्येच ठेवणार आहे. तर आता आपल्याला काप बनवायचे आहेत ना त्यासाठी मी छोटंसं वाटण करणार आहे. तर चला खलबत्ते घेतलेले आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. लसूण टाकून घेते आणि आलं. आता हे चांगलं ठेचून घ्यायचं. तर वाटण पण झालेलं आहे. तर 10 मिनटं मी भिजत ठेवलेले होते ना चिंचेच्या पाण्यामध्ये आता काढून घेते. अजून एक पाण्यानं धुवून घेते म्हणजे अजून थोडासा खाजरेपणा कमी होईल. सुरंगकांदाचे काप केलेले आहेत ना त्याच्यामध्ये अजून थोडंसं आपण लिंबाचा रस टाकणार आहे. तर लिंबाचा रस टाकून घेते. त्यामुळे आपल्याला अजिबात खजवणार नाही. तर लिंबाचा रस लावून घेतलेला आहे. आता 5 मिनटं असेच ठेवते. तर 5 मिनटं झालेले ते आणि आपण जे वाटण केलं होतं ना ते लावून घेऊया हे कापांना.
मसाले टाकून घेते. मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद. चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आपण सुरणाच्या कापला सगळं मसाला बिसला सगळं लावून घेतलेले. तर आता आपल्याला वरचं कोटिंग करायचं ना, त्यासाठी बघा मी इथं ताट घेतलेली एक. आता याच्यामध्ये रवा टाकून घेते. तांदळाचं पीठ टाकते. थोडंसं मीठ टाकून घेते. थोडीशी लाल तिखट. ते सगळं मिक्स करून घेते. चुलीवर पॅन ठेवलेले आणि पॅन पण मस्त तापले. आता तेल टाकून घेते. तर आपण मासे फ्राय कसे करतो तशाच प्रकारे हे पण करायचे. तर आता मी हे चांगले मसाले लावून घेतलेले होते ना, तर आपण हे रव्याचं मिश्रण ठेवलेले ना, ह्याच्यामध्ये चांगलं असं घोळून घ्यायचं. आणि पॅनमध्ये टाकून घेऊया. तर आता पलटून घेते. असंच आलटून पालटून ना मी आता हे चांगले शिजून घेते. मग चांगले भाजले का मग तुम्हाला दाखवते कशा प्रकारे भाजतात ते आणि किती वेळ लागला मला ते. तर काप पण झालेले ते तुम्हाला चेक करून दाखवते. मस्त शिजले ते. तर याला काही शिजायला जास्त वेळ पण नाही लागला, कारण मी जास्त जाड नाही ठेवले त्याच्यामुळं, नाही का. हे कापणं जास्त जाड ठेवले ना मग लवकर शिजते नाही, आणि असं मध्यम ठेवलं ना लगेच शिजते ते बघा. तर मला 10 मिनटं लागले हे शिजून घ्यायला. तर चला आता काढून घेते. लेले काप अशाच प्रकारे मी सगळं भाजून घेते, फ्राय करून घेते. मस्त असे सुरणाचे काप केलेले ते मस्त आता खाते मी. कसे झाले ते काय माहिती. एकदम मस्त झालेले ते.
आपण मासे कसं फ्राय करतो तसेच. तर जे व्हेज खाणारे असेल ना त्यांनी नक्की सुरणाचे काप करून खा, एकदम भारी लागत होती, एकच नंबर. तर चला आज इथंच थांबते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.